स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। अनेक उमेदवार आपले अर्ज भरताना दिसतात, पण बुलडाण्यामध्ये एका उमेदवाराने अर्ज भरताना चक्क चिल्लर आणले होते। स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारांना तब्बल 1000 रुपयांचे चिल्लर भरले। हा उमेदवार खामगाव नगर परिषदेच्या जागेसाठी उभा राहिलाय, पण त्यांना आणलेली 1000 रुपयांची चिल्लर मोजताना कर्मचाऱ्यांच्या मात्र नाकीनऊ आले होते। एक नाणं आणि एक नाणं त्यांना मोजावं लागत होतं। डोंबिवलीमध्ये मनसे उपविभाग अध्यक्ष शशिकांत कोकाटेंवर हल्ला झालेला आहे। हा हल्ला शिवसेना पुरस्कृत नगरसेविका रुपाली म्हात्रेंचा पती आणि पुतण्याने केल्याचा आरोप कोकाटेंच्या कुटुंबियांनी केलाय। जकात नाक्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याविरोधात कोकाटे पाठपुरावा करत होते आणि त्याच रागातून हा हल्ला झाल्याचे समजतंय। कोकाटेंवर शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही।